नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होईल, कारण आज मी तुमच्यासाठी मागे झालेला जिल्हा न्यायालय पेपर यामधील काही महत्त्वाचे क्वेश्चन्स कव्हर केले आहेत आणि हे क्वेश्चन्स फार महत्त्वाचे असतील। तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी असे म्हणून संबोधले जाते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे गोदावरी नदी। हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी होईल, ते म्हणजे आर्यभट्ट। आर्यभट्ट हे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव होते। पुढचा प्रश्न पाहूया। श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात उंचावरील प्रवासी विमानतळ कोणते? भारतातील सर्वात उंचावरील प्रवासी विमानतळ हे कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे लेह या ठिकाणी भारतातील सर्वात उंचावरील प्रवासी विमानतळ हे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता? जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी होईल, ते म्हणजे 31 मार्च हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे विशाखापट्टणम हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतात दर टिंब वर्षाने पशुगणना केली जाते। भारतामध्ये दर टिंब वर्षांनी पशुगणना केली जाते। तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन ए, ते म्हणजे भारतामध्ये दर 5 वर्षांनी पशुगणनाही केली जाते। पुढचा प्रश्न पाहूया। दिनमित्रची सुरुवात टिंब यांनी केली। दिनमित्रची सुरुवात टिंब यांनी केली। तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्रची सुरुवात केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती आहे? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम ही कोणती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन सी होईल, ते म्हणजे कलम 17 ही भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी होईल, ते म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? कविता राऊत कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी, ते म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस। तर कविता राऊत ही सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी होईल, ते म्हणजे लातूर। लातूर या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बी रघुनाथ या लेखकाचे पूर्ण नाव काय आहे? बी रघुनाथ या लेखकाचे पूर्ण नाव काय आहे?
तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे भगवान रघुनाथ कुलकर्णी हे बी रघुनाथ या लेखकाचे पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कमवा आणि शिका ही संकल्पना मूळ कोणाची? कमवा आणि शिका ही संकल्पना मूळ कोणाची आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी होईल, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांची कमवा आणि शिका ही संकल्पना आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी होते, ते म्हणजे दर्पण. तर दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संतोष करंडक हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणाचं उत्तर जे होईल मित्रांनो ऑप्शन ए होईल, ते म्हणजे फुटबॉल. तर संतोष करंडक हे चषक फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए, ते म्हणजे 929 एवढं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर एवढे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर असे म्हणतात? भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर असे म्हणतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे जयपूर. तर भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना ही कोणी केली आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केली आहे. पुढचा प्रश्न. पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत? पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन डी, ते म्हणजे संत नामदेव. तर पंजाबमध्ये संत नामदेव यांचे देवळे हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे राज्यपाल हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास शपथ देतात. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक वारसा दिन कधी असतो? जागतिक वारसा दिन कधी असतो? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन सी, ते म्हणजे 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन हा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या दोन देशांना जोडते? समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या दोन देशांना जोडते? तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना समझोता रेल्वे एक्सप्रेस हे जोडते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.